नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। लोटे गोवंश हत्या प्रकरणी तिघांना अटक। फुरुस फळसोंडा येथे जंगलात 7 अजगर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ। घर दुरुस्ती अधिसूचनेमध्ये बदल करावा, राजन साळवी। लांजान भरधाव कंटेनर उलटून महामार्ग कामगार ठार आणि कोकण रेल्वे ही दुहेरी ट्रॅकवर। सविस्तर वृत्त। लोटे येथील गोवंश हत्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती उपलब्ध झाली। या प्रकरणातील अन्य साथीदारांना लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल विरंगुळा समोरील जंगलात गोवंश कत्तल केली जात असल्याचं निदर्शनास आलं होतं। या मुद्द्यावरून 26 जानेवारी रोजी पीर लोटे येथे झालेल्या रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार संघर्ष झाला। आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे बिथरलेल्या आंदोलकांनी पोलिसांना बदलून काढलं। राजरोसपणे पाळीव जनावरांची कत्तल होणं ही बाब गंभीर असल्याने पोलिसांनी आज अखेर या प्रकरणी तिघांना अटक केली। यामध्ये खेरडी येथील शमशुद्दीन इस्माईल खेरटकर, आवाशी देऊळवाडी येथील पांडुरंग कदम आणि आवाशी बौद्धवाडी येथील संतोष गमरे यांचा समावेश आहे। या प्रकरणातील आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। 26 जानेवारी रोजी आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर आंदोलकांची पोलिसांनी सुरू केलेली धरपकड या विरोधात लोटे आवाशी येथील व्यावसायिकांनी आज कडकडीत बंद पाळून पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला। खेड तालुक्यातील फुरुस फळसोंडे येथील जंगलात 7 अजगर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जमिनीत पुरून ठेवलेल्या मृत अजगरांना ताब्यात घेतलंय। या अजगरांचा मृत्यू कशामुळे झाला, त्यांना त्या ठिकाणी पुरून कुणी ठेवलं याबाबत वन विभागाचे अधिकारी चौकशी करतात। पूर्ण वाढ झालेले 7 अजगर एकाच ठिकाणी मृतावस्थेत आढळून आल्याने हा प्रकार नेमका काय याचा वन विभागाचे अधिकारी शोध घेत आहेत। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत अजगराचं शवविच्छेदन केलं असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच हा प्रकार नेमका काय आहे हे स्पष्ट होणार असल्याचं खेडचे वनपाल अनिल दळवींनी सांगितले। रत्नागिरी सिंधुदुर्गातील घर बांधणी तसेच घर दुरुस्ती संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 28 नोव्हेंबर 2018 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील अधिसूचनेमध्ये बदल करावा अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन केली। कोकणातील घर बांधणी आणि दुरुस्ती अधिकार पुन्हा ग्रामपंचायतींना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला। या शासन निर्णयातील अधिसूचनेमध्ये काही त्रुटी असल्याने हा अधिकार ग्रामपंचायतींना मिळून देखील त्याचा फायदा ग्रामीण नागरिकांना होत नसल्याचं आमदार राजन साळवी यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी या विषयासंदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आणि अधिसूचनेमध्ये आवश्यक ते बदल करण्याची विनंती केली। आमदार राजन साळवी यांच्या विनंतीला मान देत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी 12 फेब्रुवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील महिन्यात होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये या अधिसूचनेमध्ये आवश्यक ते बदल करून देण्याचं आश्वासित केलंय। यावेळी ग्रामविकास खात्याचे आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर वाकेड घाटात रस्त्याच्या बाजूला उलटला। महामार्ग चौपदरीकरणाचं काम करणारा कामगार या कंटेनर खाली सापडून जागीच ठार झाला। ही घटना शुक्रवारी झाली। दिलीप कुमार सियाराम हरिजन असं या कामगाराचं नाव आहे। दिनेश शुक्ला हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाला होता। लांजा तालुक्यातील वाकेड घाटातील तीव्र उतारावर आला असता शुक्ला याचा कंटेनरवरील ताबा सुटून कंटेनर डाव्या बाजूला उलटला। याच वेळी महामार्गाचं काम करणारा कामगार या कंटेनर खाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.58 लाख कोटींची तरतूद केली। त्यामुळे रेल्वेनं हाती घेतलेले विविध प्रकल्प मार्गी लागणार असून कोकण रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे। कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कोकण रेल्वेचं दुपदरीकरण आणि विद्युतीकरण। सध्या ही कामं निधीच्या कमतरतेमुळे काहीशी रखडलीत, परंतु यावर्षी रेल्वे मंत्रालयानं आपल्या भांडवली खर्चासाठी भरीव तरतूद केल्यामुळे
कोकणाला चांगले दिवस येतील असं मत व्यक्त होते। रोह्यापर्यंतचं विद्युतीकरण पाडव्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असून पुढच्या मार्गाच्या विद्युतीकरणाला डिसेंबर पर्यंत वेग येईल। त्याचप्रमाणे या मार्गावरील नवीन 10 स्थानके डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट साध्य होईल। दिनांक 2 फेब्रुवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या कैलासवासी लक्ष्मीबाई केरोपंत बेलखडे पूर्व प्राथमिक विभागात मास्टर शेफ पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे अशोक साळुंके, प्रकाश दळी, प्रणाली दळी आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित भोसले, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, सर्व पदाधिकारी, परीक्षक मयुरेश पेठे, आमिर पाटणे, अंजली गिल्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचं पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। आजच्या धावपळीच्या काळात मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। फास्ट फूडच्या जमान्यात पोषक आहारापासून विद्यार्थी वंचित राहतात। मुलांना योग्य आहाराची ओळख व्हावी, मुलांसाठी पुरेसा वेळ आई-वडिलांना देता यावा या हेतून आरोग्याशी निगडीत पाककला स्पर्धा रोटरी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली। या आयोजित उपक्रमामध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या आजी-आजोबांनी मास्टर शेफ पाककला स्पर्धेत सहभाग घेऊन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची आकर्षक रचना केली। पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य आहाराचं महत्त्व सांगितलं। सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षिका या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या। या उपक्रमामध्ये रोटरी स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, छाया भोजने, सायली मोडक, प्रीतम वडके, राधिका घोडे, प्राची तोडणकर, साक्षी दांडेकर, सुप्रिया रांगळे, दुर्वा निवाते, दीप्ती शिरगावकर, वैशाली कदम यांनी विशेष मेहनत घेतली। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। लाडू वळायला द्या आजोबांना। आणि थोडंसं कसं आहे मटेरियल आणि त्याच्यावर पण इथे काय तयार केलं, काय केलं आणि घरनं काय औरंगाबाद येथे दिनांक 29 ते 31 जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या पहिल्या वेस्ट झोन पिंचाक सिलेक्ट स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दीव दमण या राज्यातून 670 खेळाडू वेगवेगळ्या इव्हेंटसाठी सहभागी झाले। रत्नागिरी जिल्ह्यातून अवघे 5 खेळाडू सहभागी झाले होते। यामध्ये MES नर्सिंग कॉलेज घाणेकुंट खेडची विद्यार्थिनी सायली सुनील शिंदे हिने कराटे प्रकारात सर्वोत्कृष्ट नैपुण्य सादर करत सुवर्ण पदक मिळवलं। तिची अमृतसर पंजाब येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली। तसेच खेड वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलचा पारस संजय जाधव यानं रौप्य, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा ओम सुनील शिंदे आणि कर्जी हायस्कूलची हमजा खोत यांनी रौप्य पदक तर झाहिद शेख यानं कांस्य पदक मिळवले। जिल्हा प्रमुख प्रशिक्षक मास्टर सुनील शिंदे यांचं मार्गदर्शन या खेळाडूंना मिळालं।
तालुका जिल्हा टीम मॅनेजर म्हणून डॉक्टर विजय माने यांनी काम पाहिलं. खेळाडूंच्या या यशाबद्दल शिवसेनेचे युवा नेते योगेशदादा कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी नगरसेवक मिलिंद निवलेकर, MES कॉलेज आणि नर्सिंगचे प्राचार्य मिलिंद काळे, समर्थ ग्रुपाचे चेअरमन सुयश पाष्टे, सुजय मेहता, कर्जी हायस्कूलचे परकार सर, डॉक्टर विजय वाने, राजेश सूर्यवंशी, सचिन निकम, लोटेचे मच्छिंद्र गोवळकर, दापोलीचे वैष्णव राणे, लांजा येथील मनोज बाई, शरद चव्हाण, अनुज जोशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ICAI ब्रँच ठाणे येथे घेण्यात आलेल्या कॉमर्स विझार्ड टॅलेंट सर्च या परीक्षेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची कार्तिकी मंगेश सैतवडेकर हिने द्वितीय पातळीवरील टॅलेंट सर्च परीक्षेत आपलं यश संपादित केलं. या परीक्षेच्या प्रथम पातळीसाठी 55,000 विद्यार्थी सहभागी झाले. त्यातील 8,000 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीवरील होणाऱ्या टॅलेंट सर्च परीक्षेसाठी निवड झाली. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची वाणिज्य शाखेची कार्तिकी सैतवडेकर हिचा समावेश होता. द्वितीय पातळीवरील टॅलेंट सर्च परीक्षेत सहभागी झालेल्या 8,000 विद्यार्थ्यांमधून 500 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात सुद्धा या अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत कार्तिकीचा समावेश आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल दिल्ली येथील ICAI भवन या ठिकाणी तिचा सत्कार होणार आहे. वरील यशस्वी विद्यार्थिनीला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, रुपाली बोळस, पारस नलावडे, फरहीन काझी, संतोष पाटील, बाळासाहेब राऊत आणि आशुतोष वाजपेयींचं मार्गदर्शन लाभलं. कार्तिकीचं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि नववधू मिताली ठाकरे यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभवजी खेडेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मनसेचे ऋषिकेश कानडे, राजवैभव पतपेढीचे उपाध्यक्ष नंदू साळवी, नगरसेवक भूषण चिखले, शहर संघटक अमोल मोरे, शहराध्यक्ष प्रसाद शेटे, पुष्पेन दिवटे, सर्व नगरसेवक यांच्यासह राहुल पाटणे, युवा नेते कौशल चिखले, सौरभ बुटाला, अंकुश मिर्लेकर आदी उपस्थित होते. तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल येथे सोमवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 ते 5 या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये दुपारी 2:30 ते 3 फनी गेम, नाव नोंदणी, दुपारी 3 ते 3:30 सौ मिनल आमरे यांच्या महिलांच्या समस्या यासंबंधी व्याख्यान, दुपारी 3:30 ते 4 हळदी कुंकू, 4 ते 5 फनी गेम्स आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. प्रत्येक खेळातील विजेत्या स्पर्धकाला पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वेरळ जांभुर्डेच्या सरपंच मनस्वी भोसले, सायली कदम, वैभवी खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. आणि राजेंद्र भटकरांच्या जीवावर मी भरला हिरवा चुडा. प्रवीण कोतेरे, गंतनी दत्ता 2 वाट्या, सासर माहेरची खून, प्रवीण रावांचं नाव घेते, कोतेऱ्यांची सून. कोणाच्या मंगळसूत्रात हिरे मोती वाटले, विजयवंतरांच्या जीवासाठी आईबास पडले. त्यावर लालू मोठी, राजेंद्रराव माझे पती, रिया त्यांची सौभाग्यवती. गावाची पोळी, गावाची लेक, कुणाची सत्कारांची सून, कुणाची जाधवांची, जाधवांच्या घरी काय करी, चौघी नारी स्वयंपाक करी. अष्टपुत्र सौभाग्याचे ताट आणि मनोहर वरकार बसले तिथे समय, पूजेला बसले तिथे समय लावते 307. सासूबाई माझ्या प्रेमळ, नननाने हौशी, हळदी कुंकवाच्या. नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या कोकणच्या पदरात मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पानं मात्र भरभरून दाट टाकल्याचं दिसतंय. प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा विचार करता कोकणासाठी विशिष्ट तरतूद नसली तरीही विविध योजनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ कोकणाला मिळणार आहे. नोकरदारांसह असंघटित क्षेत्र, कृषी, मत्स्य व्यवसाय, छोटे उद्योग, गृहनिर्माण, रस्ता, रेल्वे आणि जलवाहतूक यासाठी केलेल्या तरतुदींचा मोठा लाभ कोकणाला मिळेल. अर्थसंकल्पात 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना रिबेटची सूट दिल्याने संघटित शासकीय आणि खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या आणि 45,000 पर्यंत मासिक पगार घेणाऱ्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे.
कोकणच्या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्रात अर्धा लाखापेक्षा जास्त पगार मिळणारे नोकरदार जेमतेम 2-3% असल्याने उर्वरित सर्वांना ही आनंदाची बातमी आहे। या तरतुदीत 2 हेक्टर पर्यंत जमीनधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिवर्षी 6,000 रुपये जमा होणार आहेत। मोरवंडे महिला वर्गाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी उपस्थित महिलांना लवेल येथील SM गद्रे यांनी मातृ प्रबोधनपर मार्गदर्शन केलं। हळदी कुंकू कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये प्रामुख्याने संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे यासह अन्य फनी गेम्सचा समावेश होता। यावेळी घेण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेच्या विजेत्या महिलेला पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं। खेड येथील मैत्रीण लेडीज वेअरच्या वतीनं ही पैठणी देण्यात आली। या कार्यक्रमाला मोरवंडे ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप गावडे, माजी सरपंच किशोर गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शेलार मोरे आणि जांभुर्डे मोरवंडे केंद्र शाळेच्या उपशिक्षिका ऋतुजा चांदिवडे यांनी या स्पर्धेचं नेटकं नियोजन केलं। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या टीचर्स प्रीमियम लीग पर्व 2 ला आज येथील गोळीबार मैदानात शानदार सुरुवात झाली। या लीगच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, खेडच्या सभापती अपर्णा नक्षे, माजी सभापती सुप्रिया पवार, प्रभारी गट शिक्षण अधिकारी शिगवड यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। गतवर्षी याच मैदानावर टीचर्स प्रीमियम लीगची सुरुवात झाली होती। या लीगचं यंदाचं दुसरं वर्ष असून या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले। देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, शिक्षकांचं आरोग्य सुदृढ राहावं या उद्देशानं या लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। या स्पर्धेत विजयी संघाला 11,101 रुपये रोख, उपविजेत्या संघाला 7,777 रुपये रोख आणि आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाणार आहे। स्वागत नक्षीदारांचं स्वागत श्री अविनाश सावंत करतात। धन्यवाद। ग्रामीण भागातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी ज्ञान देणाऱ्या संस्था गावागावात निर्माण होणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केलं। लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबई मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं विज्ञान आणि तंत्रज्ञान संपत्ती निर्मिती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। बोलताना ते म्हणाले, ज्ञान निर्मिती आणि मूल्य निर्मिती हे संशोधनाचे 2 पैलू आहेत। हे दोन्ही पैलू विकसित व्हायला हवेत। संशोधन प्रयोगशाळेतील ज्ञानसंपत्ती ही जगाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे। ज्या देशात उच्च प्रतीचं संशोधन होतं तो देश जगातील बलाढ्य देश म्हणून मानला जातो। त्यामुळे संशोधनावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। तज्ञांच्या अभ्यास गटानं अभ्यासार्थ राजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी दिलेल्या भेटीत प्रत्येक पाणथळ जागांच्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले। यावरून राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचं अस्तित्व असल्याचं पुढे आलंय। तसेच काही ठिकाणी शाळिंदर, गावरा, खवल्या मांजर अशा दुर्मिळ प्राण्यांच्या अस्तित्वाबरोबरच माशांच्या विविध जाती, शेवाळांच्या प्रजाती, ड्रॅगन फ्लायच्या प्रजाती निदर्शनास आल्या आहेत। यामध्ये वनस्पती तज्ञ, प्राणी तज्ञ, पक्षी तज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, पर्यावरण अभ्यासक, प्रदूषण नियंत्रक आदी तसेच वन विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे। अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला आहे। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेचं स्वागत कोकणातल्या शेतकऱ्यांनी केलंय। मात्र या योजनेचा आंबा बागायतदार शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याचं मत आंबा बागायतदारांनी व्यक्त केलंय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फुरुस फळसोंडा येथे जंगलात 7 अजगर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ। घरदुरुस्ती अधिसूचनेमध्ये बदल करावा, राजन साळवी। लांजात भरधाव कंटेनर उलटून महामार्ग कामगार ठार आणि कोकण रेल्वे दुहेरी ट्रॅकवर। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।